लंडनचे वेगवेगळे ब्लॉग येणार आहे, बघायला विसरू नका. कुठे चाललो? लंडन. आता आम्ही निघालोय, माझी तयारी झाली आहे. हॅलो हाऊ आर यू? से स्पीड 50 कदाचित ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झालेला दिसतो. पुढे बंद पडली गाडी. हा हे बघा. सकाळी सकाळी चाललेत बघा आलू पराठे, बटाट्याची भाजी, चपाती. संध्याकाळी खायला आलू पराठे, कारण संध्याकाळी आम्ही बाहेर फिरणार आहोत तर हातात घेऊन खाता येईल असं जेवण पाहिजे होतं. आणि हे हॉटेलला पोहोचल्यावर खायला बटाट्याची पातळ भाजी, चपात्या आणि ते गार्लिक ब्रेड वगैरे आम्ही बेक केला आता नाश्त्यासाठी ओनला. फ्रोझन भेटतं इथे. चला जस्ट अंघोळ झाली आहे. आपल्याला जरा बाहेरचं वातावरण दाखवते. घड्याळात बघा किती वाजले, 7:30. आणि बाहेर तुम्हाला दाखवते, अंधारच आहे. खिडकीतूनही दिसत असेल तर एक मिनिट पराठा भाजून झाला का दाखवते. चला कुठे चाललो आपण? कुठे चाललो? लंडन. गुड मॉर्निंग तबना. शुभ सकाळ. सकाळचे 7:30 वाजले. बाहेरचं वातावरण दाखवा जरा कसं आहे. अशा प्रकारे वातावरण आहे. बाहेर धुकं आहे आणि नॉर्मल पाऊस देखील आहे. तर अशा प्रकारचं हे वातावरण. सकाळचे 7:30 वाजत आलेत आणि अशा प्रकारचं वातावरण. दिवस उजाडत आहे. चला तर मग आमची तयारी चालू आहे. अजून अंधारात दिसतोय पण 8 वाजता उजाडेल पूर्ण. 8:30ला सूर्य उगवेल. आता आम्ही निघालोय, माझी तयारी झाली आहे. दिगंबर से हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 9. अजूनही धुकं दिसतंय. तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही. आणि बघू शकता असे दवबिंदू पडतायत. तर थोडं थोडं ऊन यायला लागले. त्याच्यामुळे काय होतंय, जे बाष्प असतं त्याचे असे काय म्हणतात त्याला, पाणी पाणी तयार होते. पाण्याचे थेंब तयार होत आहेत आणि ते इकडे तिकडे पडतायत. सगळीकडे ओलं झालेलं दिसते बघा रस्ता. पाऊस नाही झालेला ऍक्च्युली. हे दवबिंदू पडलेले आहे कारण धुकं आहे सर्व. तर चला आता निघायचं आपल्याला. गणेशा करूया प्रवासाचा. चला हाय कर. आता हाय कर. हॅलो हाऊ आर यू? से आय लव्ह यू म्हणतोय का हाऊ आर यू म्हणतोय? चला प्रवास म्हणजे धमाल गाण्यांचा आनंद असं कोणाकोणाला वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही सुद्धा मस्त मनसोक्त गाण्याचा आनंद घेत आमचा प्रवास करत आहोत. स्पीड 50 50 50 50 50.
कदाचित ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झालेला दिसतोय. ट्रॅफिक मॅनेज करण्यासाठी ते रस्त्यावर अशा पद्धतीने नंबरिंग लावतात बघा तुम्ही. आधी 50 दाखवलेलं होतं, आता इथे 40 दाखवते. 40च्या स्पीडने चला. ज्या लेंथने आपण चालतोय 3 लेंथ आहे, तर ह्या ज्या लेंथ मध्ये आपण चाललोय ती सगळ्यात फास्ट चालणारी लेंथ आहे. तर इथे सुद्धा आम्हाला 40च्या स्पीडने काय एंड झालं. इथे दाखवू द्या ना स्पीड लिमिट एंड. चला आता मग सगळ्या गाड्या आता सुसाट सुटणार बघा तुम्ही. तर काय होतं ना, एखाद्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली तर अशा पद्धतीने गाड्यांना आधीच इकडे सूचित करण्यात येतं की तुमचं स्पीड कमी ठेवा, पुढे ट्रॅफिक जाम झालेली आहे. चला आता आपण सुस्थितीत आलेलो आहोत. छोटीशी कॅरावेन क्यूटशी बघा किती छान आहे. चला का पुढं बंद पडली गाडी. हे बघा विचारतंय की असं तर यस म्हणा. तर गाडी 2 गाड्या आहेत बंद पडलेल्या, तर आपण तर यस म्हणणार आहोत. तर गुगल मॅपला अगोदरच आपण सूचित करतो की हो इथं आहे. त्याने काय होतं ती कन्फर्म करणं गुगल मॅप की आता कुणीतरी टाकला असेल की इथं गाडी बंद पडली आहे, तर गुगल मॅप पुन्हा एकदा जे लोक जात आहेत त्यांच्याकडून रिकन्फर्म करतो की खरोखरच गाडी बंद पडलेली आहे का. अच्छा, त्याच्यामुळे लोकांना गाडी बंद पडलेली रस्त्यात. वीकेंड क्लोजर म्हणजे ते वीकेंडला हा रस्ता क्लोज असणार आहे 8 फेब्रुवारी 17 फेब्रुवारी. तिथे त्यांनी अगोदरच अलर्ट केलेला आहे. फेब्रुवारी आता डिसेंबर मध्ये आपण त्यांनी फेब्रुवारीचे मेसेज 8 फेब्रुवारी ना 17 फेब्रुवारीच्या दरम्यान एक रस्त्याचा नंबर आहे तो बंद राहणार असं त्यांनी दिलेलं आहे. त्या रस्त्याने जर कोणी जाणार असेल तर त्यांना अगोदरच ते सूचित करतात 1-1.5 महिना अगोदरच. अहेड इकडे पुढे पोलीस आहेत असं त्यांनी अगोदरच आपल्याला इथं गुगलवर सांगितलंय की कन्फर्म करा की खरंच पोलीस आहेत का. बघूया आता पोलीस पोलिसांची गाडी आहे का पुढे. एअरपोर्ट येते हिथ्रो एअरपोर्ट. पोलिसांची गाडी तर नाही दिसली आपल्याला है ना. ती नाहीये पोलिसांची गाडी नाहीये. असेल कधी नाहीये. काही गेम खेळता का काय. नाही दिसली मित्रांनो, आम्ही नाही म्हणून सांगितलंय है ना. नो वर क्लिक केलं तुम्ही विचारतात रोडला ऍक्सिडेंट झालाय का, ती गाडी थांबली आहे का, कन्फर्म करता का, कंजक्शन आहे का. जास्त लोकांनी कन्फर्म केलं तर समजून जातं की खरंच आहे ना. बाकी त्यांना पण मदत होते ना म्हणजे सर्वांकडून प्रश्न विचारले जातात स्वरा है ना. लंडनला पोहोचलेलो आहे आणि क्रिसमसची अनुभूती इथूनच सुरू झाली. सॅन्टा दिसतोय बघा, खूप छान डेकोरेशन आहे आणि भरपूर नवनवीन गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे. हा आपला लंडनला पोहोचल्याचा पहिला ब्लॉग असणार आहे. दुसरे अजून काही ब्लॉग्स येतील त्याच्यामध्ये पूर्ण लंडनचे व्हिडिओ असणार आहे. तेव्हा सर्वच व्हिडिओ बघायला विसरू नका. पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. तुम्हाला लवकरच हे बघा लंडनच्या बसेस आहे इथे दिसतात का. आता सध्या ट्रॅफिक खूप आहे आणि फक्त 50 मिनिटं राहिलेत आपल्याला पोहोचायला आपल्या लोकेशनला. तर चला आता पोहोचल्यावर भेटते मी. मित्रांनो बोगदा आहे. ऍक्च्युली आमची ट्रेन बुक केलेली होती. आम्ही ट्रेनचं तिकीट बघत होतो पण ट्रेन आज नाहीये. क्रिसमस हॉलिडेमुळे 2 दिवस ट्रेन सुविधा बंद आहे. त्यामुळे आम्हाला स्वतःच्या कारने यावं लागलंय. हो की नाही दिगंबर. आजच बंद आहे फक्त. आजच बंद आहे ना. काल आणि आज. आता काल 25 तारीख होती, आज 26 तारीख आहे. 26 डिसेंबर. आणि लंडनच्या वाईब्स तुम्हाला आता दिसत असतील. मोठ्या मोठ्या उंच उंच बिल्डिंग्स. हे युके मधील प्रमुख शहर आहे. जसं आपली दिल्ली ही राजधानी आहे तशी लंडन ही युकेची राजधानी आहे बघा तुम्ही. आणि इतकं धोका आहे की बिल्डिंग
पूर्ण धुक्यामध्ये गडप झालेल्या आहेत. बिल्डिंगांचं काम पण चालू आहे. ही टॅक्सी खूप फेमस आहे बघा, आपल्या समोर आली ही टॅक्सी खूप फेमस आहे इथे. ह्या टॅक्सी खूप चालतात आणि याचा रेट सुद्धा जास्त आहे ना. रेड बस आणि ही ब्लॅक टॅक्सी फेमस आहे लंडनची. आणि लोक इथे टुरिस्ट म्हणून येतात ना, तर ह्या म्हणजे टॅक्सीच्या आणि बसेसच्या प्रतिकृती असे छोटे छोटे टॉईज भेटतात. लंडन बस, लंडन टॅक्सी तर घेऊन जातात शोपीस म्हणून ठेवायला किंवा लहान मुलांना खेळायला. मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे. चला आता नंतर भेटूया. लोखंडी पूल बघा किती सुंदर आहे. इकडचा याला म्हणतात लंडन. चुकली किती गंबर. किती कंजेस्टेड रस्ता आहे मित्रांनो बघा. एवढ्या कंजेस्टेड रस्त्याने जायची सवय नाही राहिली आम्हाला आहे ना, त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक. इथे बघा भाड्याने सायकल आहे. नाही हो, आहे ना त्या ग्रीन वाल्या इलेक्ट्रिक सायकल आहे. लंडन मध्ये पोहोचलोय. लंडन हे बघा ही रेड बस ज्या इथल्या फेमस आहेत बघा. तुम्हाला सर्वत्र ह्या रेड बस दिसणार. आता एवढं मोठं शहर आहे पण सर्वीकडे झाडं वगैरे सर्व मेंटेन आहे. हा ना. ह्या झाडांना अजूनही पालवी, बऱ्याचशा झाडांची पालवी गळालेली आहे. उन्हाळ्यामध्ये ही झाडं पूर्ण बहरलेली असतात. प्रॉपर कटिंग करून ठेवतात. हे बघा आता त्याची पानं गळती झालेली तर कटिंग वगैरे झालेली छाटणी. एका ताईंनी प्रश्न विचारला होता, लंडनला चालले मग तुम्ही राहता कुठे? तर आमच्या शहराचं नाव लेमिंग्टन स्पा आहे. ते जवळपास 100 किलोमीटर लांब आहे लंडनपासून. लंडन ही UKची राजधानी आहे आणि आज लंडन येथे आम्ही फिरायला आलेलो आहोत आणि तुमच्यासोबतही फिरणार आहोत. तेव्हा हा संपूर्ण ब्लॉग बघा आणि येणारे अजून ब्लॉग आहेत ते सुद्धा बघायला विसरू नका. आणि ही सिटी बघा तुम्ही कशी दिसतेस. एक ना एक गोष्ट तुम्हाला इथे दाखवत आहे मी. हे पळत सुटन. सगळं सामान ठेवलं, त्याची डायपर बॅग राहिल्यात. तुमच्या सोबत झालेला हा पूर्ण प्रवास तुम्ही पाहिला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण पोहोचलोय प्रीमियर हॉटेलला आणि हॉटेलची रूम आणि भरपूर काही नवनवीन गोष्टी मी तुम्हाला पुढील ब्लॉगमध्ये दाखवणार आहे, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, पेजला फॉलो करायला विसरू नका, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.